नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की फ्रुक्टोजचं प्रोडक्शन बायोमासद्वारे आपण कसं केलं. आता वेगवेगळ्या त्याच्या प्रोसेस आहेत ते आपण इन डिटेल पाहिल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही फ्रुक्टोजचं प्रोडक्शन होतं आहे त्याची जी प्रोसेस आहे ती पण ॲडव्हान्स केली किंवा जे ऑप्टिमाइज केली, तर त्याच्यामुळे काय काय बदल होऊ शकतात, तसंच ट्रेडिशनल मेथडमध्ये काय काय चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे, जर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्व्हेन्शन आणत गेलो, वेगवेगळे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग जे स्टेबिलिटी आणत गेलो, तर त्याच्यामुळे जे काही प्रोडक्शन आहे ते वाढू शकतं किंवा जे कन्झ्युमेशन आहे म्हणजे एनर्जी कन्झ्युम जी लागते. म्हणजे ट्रेडिशनल मेथडला काय असतं, जास्त प्रमाणामध्ये आधी एनर्जी प्रोव्हाइड केल्या जाते, मग एनर्जी प्रोडक्शन होतं. पण याच्यामध्ये काय होतं, जी काही एनर्जी जी लागते ती आपण रिड्यूसही करू शकतो, जी की 30 ते 35% जे काही एनर्जी कन्झम्पशन होतं आहे ते आपण कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे जास्त यील्ड आपल्याला प्रोडक्शन हे होऊ शकतं. तर फ्रुक्टोज प्रोडक्शनमध्ये जे काही बायोमासपासून जे फ्रुक्टोज प्रोडक्शन आपण करतो आहे, तर त्याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण जर इम्प्रोव्हायझेशन अजून केलं तर त्याच्यामुळे काय काय फायदे होतात आणि कोणकोणत्या मेथड आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वात प्रथम जे करंट स्टेज आहे बायोमास टू फ्रुक्टोज कन्व्हर्जनचं, म्हणजे ही ट्रेडिशनल बायोमास कन्व्हर्जन एक आहे. याच्यामध्ये आपल्याला मल्टी स्टेट हायड्रोलायसिस प्रोसेस पाहायला मिळते. म्हणजे हायड्रोलायसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन केलं जातं जे काही कंपाऊंडचं, आणि ही लिमिटेड इफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. करंट इंडस्ट्रियल मेथड जे काय असतात ते 30 ते 45% जे काही कन्व्हर्जन रेट आहे लिग्नोसेल्युलोजिक फीडस्टॉकपासून अचीव हे करत असतात. तर पहिल्यांदा आपण काय करतो, प्री ट्रीटमेंट करतो. म्हणजे ॲसिड आणि अल्कोहोल जे काय आहे ते सेल्युलर स्ट्रक्चरला ब्रेकडाऊन करतात. दुसरं आहे एन्झायमॅटिक हायड्रोलायसिस, म्हणजे सेल्युलोज जे एन्झाईम आहे तो सेल्युलोजला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतो आणि नंतर आयसोमराईज होतं. म्हणजे ग्लुकोज हा आयसोमरायझेशन होऊन, म्हणजे आयसोमरेज एन्झाईमचा वापर करून ग्लुकोजचं कन्व्हर्जन फ्रुक्टोजमध्ये केलं जातं. तर याच्यामध्ये मेनली आपल्याला सोर्स जे काय असतात ते ॲग्रिकल्चर रेसिड्यू असतो, फॉरेस्ट्री वेस्ट असतं किंवा जे एनर्जी क्रॉप असतात जे की ॲन्युअली रिप्रेझेंट होतात किंवा जे प्रोड्यूस वगैरे केले जातात, जे की ॲग्रिकल्चर वेस्ट आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये बायोमासमध्ये वापरतो. ही करंट स्टेज आहे फ्रुक्टोजचं कन्व्हर्जन करण्यासाठी. याच्यामध्ये आपल्याला 3 मेन मेथड किंवा 3 मेन स्टेप आपल्याला पाहायला मिळतात: प्री ट्रीटमेंट, एन्झायमॅटिक हायड्रोलायसिस आणि आयसोमरायझेशन. त्याच्यानंतर ही जी ट्रेडिशनल मेथड आहे याच्यामध्ये लिमिटेशन काय आहे ते आता आपण पाहूया. पहिल्यांदा आहे लो कन्व्हर्जन इफिशियन्सी. जी ट्रेडिशनल मेथड असते त्याच्यामध्ये आपल्याला 55 to 70% जे काही अवेलेबल बायोमास आहे ते इनकम्प्लीट हायड्रोलायसिस होतं किंवा त्याचे साईड रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. हे ट्रेडिशनल मेथडमध्ये जास्त प्रमाणामध्ये बायोमास हे अनयुटिलाइज फॉर्ममध्येच राहतं. त्याच्यामुळे हे जे लो कन्व्हर्जन इफिशियन्सी आहे, म्हणजे बायोमासचं कन्व्हर्जन याच्यामध्ये इफिशियंटली किंवा स्टेबिलिटी होत नाही. हाय एनर्जी कन्झम्पशन, मी मगाशी जे म्हटलं, प्री ट्रीटमेंट असतील, वेगवेगळ्या टेक्निक असतील, याला एक्झिक्यूट करण्यासाठी एनर्जीची गरज लागते. मग 30 ते 40% एनर्जी ही आधीच लागते आणि नंतर मग एनर्जी प्रोडक्शन होते. त्याच्यामुळे काय होतं आहे, हाय एनर्जी कन्झम्पशन ह्या टेक्निकमध्ये केलं जातं किंवा जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती इन्क्रीज होते. एन्झाईम इनिबिशन, म्हणजे टॉक्सिक बाय प्रोडक्ट हे प्री ट्रीटमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे की एन्झाईमची ॲक्टिव्हिटी आणि प्रोसेस स्टॅबिलिटी ही कमी करण्यात किंवा रिड्यूस करण्यात काम करतात. तसंच कॉम्प्लेक्स प्युरिफिकेशन प्रोसेसद्वारे सेपरेशनच्या मल्टिपल स्टेप असल्यामुळे जो काही कॅपिटल कॉस्ट आहे किंवा ओव्हरऑल प्रोसेस इकॉनॉमिक्स आहे ते रिड्यूस होतं आणि जी कॅपिटल कॉस्ट आहे तो वाढतो. आणि प्युरिफिकेशनच्या जास्त स्टेप आणि सेपरेशन जास्त स्टेप असल्यामुळे, कॉम्प्लेक्स प्युरिफिकेशन असल्यामुळे वेळ पण जास्त लागतो. तर ह्या लिमिटेड आपल्याला ट्रेडिशनल मेथडचे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण जर याच्यामध्ये जे स्टेबिलिटी केली किंवा एन्झायमॅटिक पाथवेद्वारे वेगवेगळे त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन केलं, तर पहिलं आहे इंजिनियर सेल्युलोज. म्हणजे काही थर्मोस्टेबल व्हेरियंट जे काय असतात, जे की 80 to 95% ऑपरेट होऊ शकतात, वर्क करू शकतात, ते जर आपण वापरले त्यामुळे कॅटॅलिक इफिशियन्सी आहे ती वाढते आणि त्याची सेन्सिटिव्हिटी, स्टेबिलिटी ही रिड्यूस होत नाही किंवा इनिबिट होत नाही. तसंच मल्टी एन्झाईम कॉम्प्लेक्स, आपण सिलोझोम जो काही एन्झाईम आहे तो वेगळ्या अजून एन्झाईमसोबत सिनिग्रेट केला, तर त्यामुळे ह्या ज्या कॉकटेलमुळे 85% जे काही कन्व्हर्जन रेट आहे ते सिंगल स्टेप रिॲक्शनमध्ये आपल्याला मिळतं. तसंच डायरेक्ट आयसोमरायझेशन करणं, म्हणजे
जे काही वन पॉट कन्व्हर्जेशन सिस्टीम आपण जर वापरली त्यामुळे प्युरिफिकेशन ही जी स्टेप आहे ती इंटरमिडिएट आहे ते इलिमिनेट होते आणि जो काही एन्झाईमचा रेशो आहे तो ऑप्टिमाइज व्हायला आपल्याला मदत मिळते. आणि प्रोटीन इंजिनिअरिंगचं केलं जर एन्झाईम आपण मॉडिफाईड केला किंवा 80 to 90 डिग्री सेल्सिअसला थर्मोस्टेबल व्हॅरियंट असलेले जे काही इंजिनियर सेल्युलोज एन्झाईम आहे तो जर आपण वापरला तर त्यामुळे कॅटॅलिक एफिशियन्सी वाढते, इनिबिशन जे काय आहे ते रिड्यूस होतं, तसंच जे काही स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी आहे ती इम्प्रूवाईज होऊन इनहान्समेंट होऊन वेगवेगळे जे काही इनिबिशन असेल ते आपण रोखता येऊ शकतं किंवा आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही एन्झाईमचा वापर करून जे काही सिनिग्रिझम जे आहे ते करून आपण 85 कन्व्हर्जन रेट हा आणू शकतो सिंगल स्टेप रिॲक्शनमध्ये. हे आपल्याला जर आपण त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन वगैरे केल्यानंतर मिळतं. तसंच रिॲक्टर डिझाईन आपण इम्प्रूव्हमेंट केल्यावरती जे काही पॅक बेड रिॲक्टर त्याच्यामध्ये जे काही इमोबलाइज एन्झाईम आपण त्याच्यात टाकतो आहे त्याच्यानंतर आपण बायोमास त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जे काही इमोबलाइज एन्झाईम आहे ते त्याच्यावरती कन्व्हर्जन करतात बायोमासचं आणि त्याच्यामुळे नंतर आपल्याला जे काही फ्रुक्टोज आहे त्याचं प्रोडक्शन होतं आहे. तर ते जर आपण कंटिन्युअस ऑपरेशनमध्ये ठेवलं आणि त्याच्यामुळे आपल्याला 95% जे काही आहे ती कॅटॅलिस्ट रिकव्हरी रेट 90 to 95 ते आपल्याला पाहायला मिळते. मेम्ब्रेन बायोरिॲक्टर म्हणजे इंटिग्रेटेड रिॲक्शन जे काही सेपरेशन आहे किंवा एखाद्या सिलेक्टिव्ह प्रोडक्टला रिमूव्ह करण्यासाठी किंवा एन्झाईम रिटेन्शनसाठी जर आपण जर त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड मेम्ब्रेन बायोरिॲक्टर जर बसवलं तर त्यामुळे आपल्याला जे काही सिलेक्टिव्ह प्रोडक्ट हे आपल्याला डायरेक्टली सेपरेट करता येतं. तसंच मायक्रोवेव्ह असोसिएटेड म्हणजे जो सिलेक्टिव्ह हिटिंग जे काय आहेत ते काय करतं रिॲक्शन टाईमला 60% रिड्यूस करण्याचं काम करतं आणि तसंच प्रोडक्टची क्वालिटी आहे ती मेंटेन करण्याचं काम करतं. तर असे काही जे रिॲक्टर जर डिझाईन आपण जर केली तर त्याच्यामुळे सुद्धा जे इम्प्रूव्हमेंट आहे ती वाढते आणि जो काही कन्झ्युमचा कॉस्ट आहे किंवा जे लिमिटेशन आहे ते कमी होतं आपल्याला ट्रेडिशनल मेथडपेक्षा. तर इनोव्हेटिव्ह सेपरेशन टेक्निक जर ह्या ज्या सेपरेशन टेक्निक आहेत त्या जर आपण वापरल्या म्हणजे क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन जर आपण केलं जे काय डायरेक्टली मुव्हिंग जे काय बेड टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे आपण याच्यात सिलेक्टिव्ह म्हणजे क्रोमॅटोग्राफी जर वापरली तर 99.5 जे काही फ्रुक्टोजची प्युरिटी आहे कंटिन्युअस सेपरेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसंच मेम्ब्रेन फिल्ट्रेशन आपण जर पाहिलं नॅनो फिल्ट्रेशन कॅस्केड जर वापरलं ते सिलेक्टिव्ह शुगरला सेपरेट करण्यासाठी वापरले जातात. तर ते जर आपण वापरलं तर त्यामुळे थर्मल डिग्रेडेशन हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन विदाउट द थर्मल डिग्रेडेशन हे आपल्याला मिळतं. तसंच क्रिस्टलायझेशन ऑप्टिमायझेशन म्हणजे सेडेड क्रिस्टलायझेशन किंवा एखादं कंट्रोल न्यूक्लियायझेशनमध्ये जर आपण वापरलं त्यामुळे क्रिस्टलची जी क्वालिटी आहे किंवा इल्ड आहे ती वाढू शकते, इन्हान्समेंट होऊ शकते. तसंच इंटिग्रेटेड प्रोसेसिंग रिॲक्शन सेपरेशन ज्यावेळेस होते तर ते आपण जर कपलिंगमध्ये ठेवलं तर ती जे इंटरमिडिएट स्टोरेजची किंवा रिड्यूस प्रोसेसिंग टाईमची जी काही स्टेज आहे ती इलिमिनेट आपण करू शकतो. कारण की इंटिग्रेट केले आपण डायरेक्ट रिॲक्शनला सेपरेशनमध्ये जोडलं आहे म्हणजे बायोरिॲक्टरमध्ये आपण डायरेक्टली असे काही जे काही मेम्ब्रेन फिल्ट्रेशन किंवा जे क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन असे जे मेथड आहे त्या वापरल्यामुळे डायरेक्टली आपल्याला फ्रुक्टोज जे काय असेल ते सेपरेट केलेलं मिळतं किंवा सिलेक्टिव्ह शुगर सेपरेशन करण्यासाठी जे काही नॅनो फिल्टरायझेशन वापरल्यामुळे जो काही कॉस्ट आहे तसंच स्टोरेजचं जे काही ऑप्शन आहे जे प्रोसेसिंग टाईम आहे तो सुद्धा याच्यामुळे रिड्यूस होतो. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे जर इन्व्हेन्शन त्याच्यात जर केलं तर फ्रुक्टोजचं जे काही प्रोडक्शन होते बायोमासमधून ते ट्रेडिशनल मेथडद्वारे होतं आहे पण मग त्याच्यामध्ये अजून जर आपण इन्व्हेन्शन जर केलं तर त्यामुळे प्रोडक्शन हे वाढू शकतं आणि जे काही इल्ड आहे ते सुद्धा वाढू शकतं. तर या व्हिडिओमध्ये आपण इम्प्रोव्हायझेशन ऑफ फ्रुक्टोज जे की बायोमासमधून होतं आहे ते आपण कशाद्वारे वाढवू शकतो ते आपण पाहिलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.